नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। आता 8व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनमध्ये एवढी वाढ होईल। मित्रांनो, काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन मिस नाही करणार। मित्रांनो, सरकारने 8व्या वेतन आयोगाला मान्यता दिली असून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसोबतच निवृत्तीनंतरच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनमध्ये किती वाढ होईल हे तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगात किमान किती पेन्शन वाढली याबद्दल आपण आधी बघूया। जेव्हा 7वा वेतन आयोग लागू होणार होता तेव्हा कर्मचाऱ्यांनी फिटमेंट फॅक्टर 3.68 असावा आणि त्या आधारे वेतन सुधारित करावे अशी मागणी केली होती। मात्र सरकारने ही मागणी मान्य न करता 2.57चा फिटमेंट फॅक्टर लावला। यामुळे 7व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 7,000 रुपयावरून 18,000 रुपये करण्यात आले। पगाराप्रमाणे पेन्शनमध्येही वाढ झाली, जी 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर 3,500 रुपयावरून किमान 9,000 रुपयापर्यंत वाढली। मित्रांनो, कमाल पगार आणि पेन्शन किती होती याबद्दल बघूया। 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्याचे पगार आणि पेन्शन 2.57 पटीने वाढले। या संदर्भात कमाल मूळ वेतन देखील 2.5 लाख रुपयापर्यंत वाढले आहे। 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर ही वाढ करण्यात आली। या संदर्भात 7व्या वेतन आयोगातील कमाल पेन्शन देखील 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की 8व्या वेतन आयोगात पेन्शन किती वाढणार। मित्रांनो, यावेळी कर्मचारी संघटनांनी 2.86% फिटमेंट फॅक्टरची मागणी केली असली तरी 1.92 फिटमेंटचा विचार केला जाईल असे मानले जात आहे। जर सरकारने हे फिटमेंट फॅक्टर लागू केले तर किमान वेतन 18,000 रुपयावरून 34,560 रुपयापर्यंत वाढू शकते। त्याचप्रमाणे पेन्शनही 9,000 रुपयांनी वाढून 17,280 रुपये होणार आहे। परंतु 2.86चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयावरून 51,480 रुपये होईल। त्याचप्रमाणे पेन्शनमध्ये हाच फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास तो 9,000 रुपयावरून 25,740 रुपयापर्यंत वाढेल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।